सकाळी सकाळी पहिलाच उशीर झाला. गाडी थोडी वाकडी लागली होती, टू व्हीलर निघत नव्हती, ती साईडला काढली निघालो. त्यानंतर सगळ्यात पहिलं आपलं काम काय आहे, आपले पैलवानांना पिकअप करायचं आहे. आवडलं का बाई? खाली किती वेळ झाला? खाली येऊन थांबलो मी, अर्धाच झाला. फोनच लागा ना तुझा. बाळांच्या घरी सोसायटीत मला पिकअप करायला. आता इथं काय करायचं आपल्याला, पहिल्यांचं पहिले सामान बॅगेत भरायचं, बॅग मागं बांधायची. डायरेक्ट आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे भीमाशंकर. डायरेक्ट भीमाशंकरला जाऊन थांबू आपण डायरेक्ट. आता थोडा अंधार आहे, जास्त काही दाखवता येणार नाही, तरी पण थोडंफार शूट करायचा प्रयत्न करू, नाहीतर डायरेक्ट भीमाशंकरला गेल्यावरच सुरू. आहे का काढलं काल तर मला म्हटलं नाही. पण हायवे पण गोडेगावर गेला, आपण सरळ डावीकडे तर सरळ कुठून चाललो आपण? हो, कुठून चाललो? कोणतं धरण? जास्कबान आस्कबान जास्कबान धरण. पहिले म्हणलो आस्कबान जेल इकडे कुठे आलंय? हॅरी पॉटर. फार वेळानंतर आम्हाला एकदम मोकळा रस्ता दिसला. एकदम मोकळ्या रस्त्यातून, गावातून, नैसर्गरम्य वातावरणातून गाडी चालवायची मजाच वेगळी असते. गाडी, जिवलग मित्र आणि असा मोकळा रस्ता मन खुश करून जातं. हे गावाचं दृश्य. गाव एकदम डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, एकदम नैसर्गिकरम्य वातावरणाच्या ठिकाणी, एकदम मन शांत करणारं गाव. गावाचं नाव वाडा. पैलवानांना पाणी पाहायचं होतं. थांबलो पाणी पाहायला. लांबूनच त्यांना एक माणूस पोहचायला दिसला. कोण पोहच आहे का डुबायला चालला? मजा घेतो. त्यावेळेपासून चाललं होतं पाणी 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 पाणी. आता शेवटी पाणी तो सूर्य होता डोंगराच्या मागून.
एकच झाड कसं राहिलं हो? हे कुठे गेली ते? हेल्मेट काढलंच नाही. मी पण नाही काढलं. पाण्याच्या ठिकाणी साधारण अर्धा तास आम्ही निवांत बसून राहिलो, गप्पा केल्या, मन शांत करून टाकलं. बराच वेळ आराम केल्यानंतर आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो. रस्ता सारखाच होता. आजूबाजूला हिरवी झाडं, मोकळा रस्ता, डोंगर आणि जमिनीला टेकलेले ढग. असाच रस्त्यात जात जात आम्ही भीमाशंकरच्या कमानापाशी शेवटी आलो. जेव्हा भीमाशंकरचा सिमेंटचा रस्ता सुरू झाला तेव्हा दर्शनाची ओढ जास्तच लागू लागली. पण 8K मध्ये काढलेले ही बघा, ही लाईन 7 वाजताची लाईन. आपला आवाज जातो का नाही का माहिती त्याच्यात. आपण कुठं लागलो लाईनला, अजून पुढं होतो आम्ही. इथून त्याच्या पुढं अजून लाईनमध्ये लागलो होतो. ते लाईन पूर्ण करायला हां इथून आम्ही लाईनमध्ये लागलो होतो. इथून आम्हाला दर्शन घ्यायला कमीत कमी 3.5 तास गेले. आणि आता तर लाईन सुरू झाली प्रवेशद्वाराच्या पण बाहेरपासून. त्या लोकांना कमीत कमी 6-7 तास लागतील आता दर्शन कंप्लीट करायला. पाहायला चाकला होता मला. चला आता आम्ही चाललो दोघं पुढं चाललो. गोष्ट भीमाशंकरला चाललो आहे आम्ही. जेवण बिवण केलं. रस्ता माहीत नाही आहे, सांगणारे आहेत भरपूर जण. हो केलं जाऊन आता तिकडं जायचं, तिकडं उजेडलं, तिकडं उजेडलं. काय म्हणतात बाई, बरोबर का? पण आपल्याला आता कोणी विचार फक्त भीमाशंकर म्हणत म्हणत आपण गुप्त होऊन जायचं बाई. रस्ता कळा नाही इथं. नदी नदी से जंगल से जा रहे हैं, कहाँ से जा रहे हैं? बिना पायताना ते हिंड रहे हैं हम. चप्पल नाही, काही नाही पायात, पेटच्या पण पायात काही नाही. एक जण आम्हाला भेटले वरती आणि पुढं लय चिखल आहे. चपला घालून नका जाऊ. मोठ्या चपला घालून नका जाऊ, लय भरतील. तिथंच ठेवा घरी. आम्ही घरीच ठेवले आणि आता लेट उचूर आहे. हां त्यातल्यात आम्ही लय शहाणे. आणि अशा प्रकारे आम्ही मॅन वर्सेस वाईल्ड खेळतोय. आसपास कोणीच नाही. ज्यांना रस्ता विचारला त्यांना रस्ता माहीत नाही. ते म्हणे हा इकडंच जात असन. आम्ही चाललो. जिंदगी तेवढं खतरनाक कन्फ्यूज नाही झालो मी. नाही समोर म्हणून निघाली ती ऐकावे जाण्याची करावे मनाची. हां चांगला म्हणत होतो चप्पल घालून आता पुढे बुट खराब होती माझे. पोट माझ्या नावावरच कडे फोडतो आता.
तुला तो पोऱ्या भेटणार नाही तर काय त्या पोराचं ऐकलं तो ज्या पोऱ्याने सांगितलं तो पोऱ्या भेटणार माझ्या नावावर कडे फोड. ऐकलं नाही याला. पुढं चिखल आहे इथं चिखल आता चिबी दिसत नाही मला. बाई पायाला सुद्धा चिखल नाही लागला माझ्या तर. तेच ना तरी दगडी आहे. हे इकडे फेअर गन घेऊन यायला पाहिजे. रेस्क्यू प्लीज रेस्क्यू अस. We are going there. काय होईल? कॅमेरा करा आहे. मुलाखतीचं काय हो, असं चाललं फिरायला म्हणून की शूट करतोय. मुलाखतीचं काय चालू का? जवळजवळ जा आम्हाला राहू पुणे किती 50 किलोमीटर. रस्ता कसा पुढे असं तासाच येते खाली गेले की असं दरी आहे. आम्हाला कोण हिरो भेटला त्यामुळे चपला घालून नका घेऊ. आम्हाला एक जर म्हटलं नका घालून जाऊ. आता काय जावं तर लागेल. काय मुलाखत घ्यायची होती त्यांची. आमचे पैलवान तयार नव्हते मुलाखत घेण्यासाठी. त्यांच्याकडे प्रश्नांची सूची नव्हती. सूचीच म्हणतात ना ते. सूचीच म्हणतात. लिस्टला का म्हणतात मराठीत लिस्ट. सूची सॉरी. ती सुंची मला इकडून आठवली. कुठून आठवली ती? पिक्चर बघितला सुंचीचा पिक्चर बघितला. मुंबई पुणे मुंबई वाटतं त्यावेळी सुंची आठवली. सूची म्हणतात त्याला. सूची. आमच्या पैलवानांकडे सूची नव्हती त्यामुळे त्यांनी मुलाखत घेतली नाही. चला मॅन वर्सेस वर्ल्ड करू. तर समोरून असं वाटतंय मी आतमध्ये कपडे घातलेच नाही ना. बुजगावना दिसतोय पूर्ण. बुजगावना सगळं उडून जाईन वारा आल्यावर. नक्की येते का पहिलं मध्ये पडले. बाई या झाडावर वीज पडली होती वाटतं. हे बघ पाय उडून आहे ना. बाई हे बघ आपली जमीन आहे झाली. बघ इतळलं सगळं. उडून पडले झाड. कोणतं झाड पडलं रे? ते इथं होतं वाटतं. नाही राहू छोटं पडलं. ब्रो इथलंच आहे ब्रो. नाही रे पावसाळ्यात ताजा दिसतोय. चल तर आपण कोणासाठी ताजा शिकारून घेऊ. हे काय रे झाड मुळे मुळे आहे का? अरे मुळे तिथंच होतं मग ते दगड्यांशिवाय कोणतरी झाड पडलं. चलो तुला त्या पोराचंच ऐकायचं. बाई तो मला म्हटलं होतं झाडा खालून जाय. नाही चप्पलच्या म्हणते. चप्पलचं बाई तो त्याच्या त्याला वरती जाऊन म्हणतो बाई तुझ्यामुळे ना भाई अख्खे आयुष्याचे पाप फेडले माझे. त्याच्यामुळेच ना तीन चप्पल हवं. आता एवढा त्रास होतो पाप फेटून देईल ना माझे सगळे. तुला एवढं पुण्य भेटेल ना एवढं पुण्य भेटेल तू स्वर्गाच्या वर जाशील. भाई तुम्हाला पण कोणतरी सांगितलं ना चप्पल घालू नका तुला चिखल आहे. मग आम्ही गाडी सोडून आली. हा का आम्हाला एक जण भेटला म्हणे लय चिखल आहे खाली चपला नाक घालून. ते झालं ना मग पुढे तर लय डेंजर व्ह्यू जाऊन दे रे. इथं काय लागू राहिलं खालून निघू राहिलं. साल्टी निघू राहिली साल्टी. बाई इथं व्ह्यू पाहायला वरती मुंडक पण करूशी वाटत ना मला. खाली बघून चालू काय व्ह्यू बघावा असं थांबून पाहावं लागतं. अरे होय शपथ खरंच आहे पुढे रस्ता आहे. व्ह्यू भारी. पोरानं सांगितलं होतं पहिलं पडलेलं झाड असं त्याच्या खालून जायचं. मागं कोणतं पडलेलं झाड होतं का माहिती. वरून गेलो वरून गेलो नाही जमणार ना. खालूनच जायला लागेल. नाही वरून जमणार नाही आपल्याला ना म्हणून तो म्हणला खालून जा. चला तो म्हटला खालून जा तर आपण खालून गेलेलो आहे आता. म्हणायच नाही बाई परत. ऐकले म्हणायचं हां नाही. परत लोकांचं ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर तो म्हटला होता एक त्या पडलेल्या झाडाच्या खालून जायचं आणि दुसऱ्या पडलेल्या झाडापासून वळ वरचा व्ह्यू घेऊन टाकू मस्त असा.
राम राम जी। हम तो घूम आए, हाँ घूम के आ गए हम लोग। हम जा रहे हैं अभी, हमें पता ही नहीं था। कैसे आए? ऐसे जब बीच में आए ना तब दिखाई दिए कोई तो। बना रहे वीडियो? हाँ तो बोला था बाहर आने के बाद बनाएंगे, आपको भी दिखाएंगे। चलिए ठीक। ये हमारे मित्र नए बनाए हुए मित्र अंजनी जी। मैं निकलूँगा, मेरी बस 3-4 बजे, इसलिए आ गया, नहीं तो आता नहीं। हम भी इसलिए बोले कि आप चले जाओ, क्योंकि हमें कितना रेंट होता क्या हमें पता नहीं था। और कितना दूर है? 8-10 लगेंगे। चलो आए थे, कभी फ़ोन करना, हम भी उधर आए तो फ़ोन करेंगे पक्का, आने ही वाले। चलो इथून राईट. इथे पडलेलं झाडाच्या मग पुढे राईट सरळ काय मग बरोबर आहे ना? डोळा झाले. आलंच हे चला जवळ झालंय. मस्त सीन एकदम समोर दोन मोठे मोठे झाडं. नाही रे वरती पण येते बघ चाललेत वरती गुप्त भीमाशंकर भाई. मी तेच म्हटलं इथं मध्ये झरणा आहे. इथं बसायला पाहिजे नव्हतं आपण जास्त. महादेव महादेव. हाय वाला हेलो भैया. हाँ अरे पक्का दर्शन झालं आपलं. दर्शन साधारण आम्ही म्हणजे दर्शन तर 1:30 वाजताच झालं होतं. 9 वाजता लाईनला लागून दर्शन 1:30 वाजता झालं. परत आम्ही पुढे गेलो. परत आम्ही गुप्त भीमाशंकर पाहायला गेलो. गुप्त भीमाशंकर पाहून आलो. छान तिथून भीमाशंकरवरून निघलो आम्ही 4:30 वाजता. आता किती 5-5:30 वाजले असं. थांबलोय आता थोडं आराम करायला. व्ह्यू बघत. पुढचा स्टॉप आपला डायरेक्ट जेवायला थांबू. मग नाशिक मुक्काम. सकाळी मग त्र्यंबकेश्वरचं दर्शन. असा प्रोग्राम आहे आपला. त्याची पान आहे ना आम्ही आरण दाखायला ते बटाटे काढले ना आरणला पाणी लागतो आतून. मग बाहेरून गवत टाकायचं त्याच्यावर. पावसाचं पाणी बिनी आत नाही काय. आतलं बटाट्याचा ओलावळी तसंच राहतो. वजन करून हिटरे दिसतो आतला आत बाहेर बाहेर पॉली हाऊस सारखं. अरे उपयोग काढतो. तुमचे लय झाड आहे का याचे? लय झाड आहे तुमच्याकडे? नाही आम्ही विकत घेतो. हां
अशा प्रकारे आमचं भीमाशंकरचं दर्शन पूर्ण झालं आणि आम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघालो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्यानंतरचं इथूनच कंटिन्यू होईल नेक्स्ट व्हिडिओ. जर का तुम्हाला आमचा प्रवास आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा शेवट आपण महादेवाच्या नावानेच करू. बोला हर हर महादेव.